दिसताय आधी. तुझं काय मत आहे? मिक्स मासे. मिक्स आहे. हा मिक्स आहे. मिक्स म्हणजे काय काय त्याच्यामध्ये? पेवडे, खवळे, बांगडा, सौंदळ पण असू शकतो. आता थाई ना घालू. आता थाई ना घालू दे. पैंड्यावर ना घालू पण पैंड्यावरतून वारावून दे आता खायचा. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या मालवणी लाईफ युट्यूब चॅनलवरचा जो सबस्क्रायबर बेस आहे तो जास्तीत जास्त हा फिशिंग लव्हर्स आहे. फिशिंगचे व्हिडिओ बघण्यात त्यांना आवडतं आणि म्हणून आजचा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा फिशिंगचा करणार आहोत. आपण आज जाणार आहोत दर्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आणि हरिभाऊ देखील आपल्या बरोबर आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये मजा तर नक्कीच येणार आहे. आज आपण पुन्हा एकदा बांगडा फिशिंगला जाणार आहोत. बरेच दिवसापासून बांगडा मिळतोय पण आपण काही कामानिमित्त आपल्याला जाता नाही आला. आता योग आला आहे तर बघूया. पण हा व्हिडिओ बनवण्यासाठी पण धाकधूक असते की प्रत्येक वेळेला गेल्यानंतर बांगडा मिळेल किंवा मासा मिळेल का ह्याची शाश्वती नसते. त्यामुळे व्हिडिओला तर आपण सुरुवात करूया, बघूया पुढे जाऊन काय होतंय. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर ही आपली आहे नवीन बोट आणि आपल्याबरोबर सागर आहे. सागर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ युट्यूब चॅनलमध्ये. आता ही जी आपली फायबर बोट आहे ही आपल्याच कारखान्यात साहजिकच आहे, आपल्याच कारखान्यात तयार झालेली आहे. तर आपल्या कारखान्याचा अजून एक नवीन व्हिडिओ लवकरच आपण घेऊन येऊ. आपले बरेचसे आधीचे पण शॉर्ट्स बाकी आहेत. आपण या अगोदर 2 व्हिडिओ केलेले आणि चांगल्या लोकांकडनं रिस्पॉन्स होता त्या व्हिडिओना. आता ही जी आपली बोट आहे ही किती फुटी आहे? ही आता तुम्हाला 32 फुटी आहे. 32 फुटी लांब आहे आणि 6 फूट रुंद आहे. उंची आहे 2.5. अच्छा, साधारण काय कॉस्टिंग जाते याची? त्याची आता 2,40,000. 2,40,000 आणि बोट. अच्छा, इंजिन घेतलं तर तुम्हाला 1,06,000 आहे. 1,06,000 आहे. तर ही कॉस्टिंग आहे आणि आपल्याकडे सर्व साईजच्या बोट कस्टमाइज करून सर्व आहे. म्हणजे एक तुम्हाला 10 फुटापासून 40 फुटापर्यंत सगळ्या बोटी मिळतील. इव्हन आपल्या बोट राईडच्या आहेत, टुरिस्ट बोटिंग आहे. येस. तर आता आपण ही जे माशाला जाणार आहोत त्या माशाच्या प्रकाराला काय म्हणतात? ही आता एक आपल्या गाभीतमध्ये वेडूचा म्हणजे वेडूचा. अच्छा, वेडायचा माग असं म्हणतात. म्हणजे जसं मांड असतो. अच्छा, मांड ते सरळ मारतात आणि हा आपण थवा वेडतो. अच्छा, म्हणजे थवा असेल तिथे गोल फिरवायचा फक्त बघून त्याला वेडायचा. अच्छा, फक्त एवढंच काम असतं. ओके, चला तर जाऊया आपण. आणि वेडून झालं की लगेच इमिजिएट ओढायचं. एक तुम्हाला 10 मिनिटाचं काम असतं. लगेच ओढायचं. ओके, थँक्यू. खाली आलेल्या नंबरवर बोटीसाठी नक्कीच लोक तुझ्याशी संपर्क करतात. चला, हरिभाऊ आले नाही ना? हरी नाही बघ ना. तर मगाशी सागरने सांगितलं तशी 32 फूट ही बोट आहे पूर्ण, या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. तिथे खाण आहे बघा, तिथे सामान ठेवायला. इथे आपली जाळी आहेत आणि ही जी जाळी आहेत ही बांगड्याची आहेत. साधारण 10 वाव म्हणजे 50 फूट त्याची हाईट आहे म्हणजे पाण्यात गेल्यानंतर. आणि असे 300 वाव म्हणजे 300 × 5 करा एवढी लांब ती जाते. अशा प्रकारचं हे जाळं आहे. खाली फ्लोट्स आहेत, वर फ्लोट्स आहेत आणि खाली त्याचं वेट आहे. आणि हा इंजिन पार्ट आहे, डबल इंजिन आपण लावलेलं आहे. चलो बसूया. हरिभाऊ आलेले आहे. कसं आहे हरिभाऊ? आता फिशिंगला चाललो आहे. अच्छा, चतना फायबर संजय तारी यांची बोट. येस, आपण सागरला इंट्रोड्यूस केलंय. नक्कीच हा मासा कधी मिळेल या लोक त्या प्रतीक्षेत आहे. नाही, पापलेट कालच गमलेलं पापलेट. मी माझ्या भावाला घेऊन गेलो होतो. पापलेट गमलं. असं तिरकं चालत होतं पटकन. उडकी मारणं असतं तर सर गेलं खाडीमध्ये. हा नाही, समुद्रात. अच्छा, चला. हरिभाऊंची भाषा सगळ्यांच्या आवडीची आहे, मिक्स भाषा. दादा, आपण संध्याकाळी फिशिंगला जातो त्याला काय म्हणतात? नळीला? मांडाला. म्हणजे ते किती वाजता इकडून निघतात? 4ला इकडून निघतो. 4 वाजता. आणि ते संध्याकाळ म्हणजे तांबूस पडते. हा, त्या टायमाला आधी जरा
जाळं मारायचं. जाळं मारायचं आणि ती तांबूस वाढल्यावरती मच्छी मासे पडतात. ओके. बांगडा वगैरे तेव्हा पडतो. म्हणजे सूर्य मावळत्या वेळेला सूर्य मावळला ना मग ओढायला घ्यायचं. तेव्हा ते मच्छी पकडते. अच्छा. बांगडा वगैरे काय असेल तांबूस वातावरण झाल्यानंतर त्या वातावरणात ते पडते. ओके. त्याच्यानंतर मग थोडा काळोख झाला की मग जाळी खेचायला घ्यायचं. आणि जे मांडा नईला जातात ते किती वाजता इकडून निघतात? ते 2ला निघतात. दुपारी 2ला निघतात. 2ला का निघतात? त्यांचं पण तेच टायमिंग आहे. 2ला का निघतात? कारण त्यांना बाहेर जायचं असतं, लांब जायचं असतं. अच्छा. ते अंतर सुटण्यासाठी म्हणून ते म्हणजे 5 वाजता 6 वाजता जर सूर्यास्त असेल तर ते 2 वाजताच निघतात. 2 वाजताच निघतात. 4 तास आतमध्ये जातात. 4 तास आतमध्ये निघतात. त्यांना बाहेर जावं लागतं. बरं. 30 वाव 25 वाव तेवढं बाहेर जावं लागतं. ओके. पण त्यांची जाळी मोठी असतात ना? त्यांची जाळी मोठी असते. अच्छा. ते सुरमई आणि मोठ्या माशांसाठी जातात. ते मोठ्या माशासाठी असते. आता रिटर्न किती वाजता येतात? ते रिटर्न रात्री 2-3 वाजता येतात. रात्री 2-3 वाजता. म्हणजे टोटल 12 तास पकडायला हरकत नाही. 12 तासासाठी जातात. आणि तुम्ही जे मांडायला जाता ते साधारण 1-2-3 तास 3 तास मांडायला काय 5 वाजल्यापासून 8-9 वाजेपर्यंत रिटर्न येतात. 9 वाजता रिटर्न येतो. ओके. 9 वाजता जी मच्छी काय असेल ना जर बांगडा भेटला तर 12-1 वाजतात मच्छी काढायला जाळ्यातनं काढायला. जाळ्यात काढायला ते 12-1 तरी वाजतात. अच्छा. मच्छी भेटली तर. ओके. हा आहे एंड पॉइंट तहसीलाचा. इथे तहसील गाव संपलं. ओके. आणि हा आहे सर्जेकोट निर्याबान. आणि याच्यामधून आपण नसतात ना तर बाहेर पडतोय. हे खाडी आणि समुद्राचं संगम पॉइंट आहे. जरा पकडून बसूया आपण, कारण का आता समोरून येणाऱ्या लाटांवर बोट उडत राहते. तर आपण आता समुद्रात आलोय, पण आपल्यासारखे इतर मच्छीमार का नाही दिसत आहेत? कारण इकडे ही जी मच्छी पकडतोय ना आम्ही, आम्ही आज याच वर्षी नवीन केली आहे. जाळं तयार केलेलं आहे. जाळं तयार केलंय. हे जाळं मांडायला वापरू शकत नाही. हे जाळं मांडायला वापरू शकत. कारण यांची उंची आहे ना ती 400-800 आहे. अच्छा. खूप मोठी आहे. आणि ती मांडायला वापरतो ती 250-800 असते. अच्छा. थोडी छोटी असते. ओके. आता आपण हे जाळं आपण मांडायला नाही वापरू शकत. नाही मांडायला. आणि मांडववाले लोक आपल्याकडे ह्या पद्धतीने मासे नाही पकडू शकत. दोन्ही जाळी वेगळी असते. ओके. जाळ्याचा प्रकार एकच, फक्त त्याची उंची वेगवेगळी असते. मांडाची छोटी असते. असतात ना ती वेगळ्या पद्धतीत करतात. अच्छा. मांडाची वेगळी आणि याला जास्त जड बाजू वापरतात. याला जास्त वापरतात. ओके. ओके. याला शिस्त कमी लेवलचं. बरोबर. तर मगाशी मी येतानाच अगोदर सांगितलेलं की माशाचा व्हिडिओ बनवायला जाताना धाकधूक असते की मासा मिळेलच असं शाश्वती नसते. तुझ्या बरोबर देखील आपण एक रात्री व्हिडिओ बनवलेला, पण त्यावेळेला मासा नाही मिळाला, त्यामुळे तो व्हिडिओ आला नाही. आता इथे मासे दिसत आहेत. हा, ओढीच्या मागच्या साईडला. हा, ओढीच्या बरोबर मागे मासा दिसतोय आपल्याला. आता हा जो काळा काळा दिसतोय ना, हा सगळा मासा आहे. कालच्यावरी मिक्सच झाला मधला आपण मिक्स आहे सगळं. मासाचा थवा दिसतोय, पण कुठला मासा आहे हे शोधतायत आता. तुझं काय मत आहे? मिक्स मासे. मिक्स आहे. हा मिक्स आहे. मिक्स म्हणजे काय काय त्याच्यामध्ये? पेवडे, खवळे, अच्छा. बांगडा, सौंदळ पण असू शकतो. अच्छा. मिक्स मासे. चावलार वगैरे ते सगळे मिक्स. अच्छा. छोटी मोरी. हा एकत्र येतात. हा मासा आहे पूर्ण. कुठल्या प्रकारचा मासा आहे ते कळत नाही. मासे वाढतोय. जेलीफिश आहे जास्त. वडा वडा. हे पण नुकसान आहे, जेलीफिश येते त्याच्यात. हरिभाऊ, तुमचं काय मत आहे? हो, कसं बारीक गलगलो, मोठं जाडो गलगलो तो बांगड्याचो असता ना. तुझे शब्द म्हणजे आता लोकांना विचार करावे लागतात. गलगलो. गलगलो म्हणजे बांगड्याची मासळी. आणि मासा दिसला तर आता खळ उडवायचो. हा, आवाज काढून दाखव.
त्याच्या खाली काय आहे? वाळू असेल की दगड आहेत. अच्छा. एक निशाणी आहे, त्या निशाण्याच्या या साईडला म्हणजे घर समोरचं समोर. त्याच्या बरोबर समोर हा, त्याच्या बरोबर समोर या साईडला पूर्ण खडक आहेत. खडकच आहे. मग इथे आपण जाळा नाही मारू शकतो. नाही, जाळा मारू शकत नाही. खडका त्या टाकणार. पर्टिक्युलर एरियामध्ये त्याच्या घराच्या बाहेर त्या बाजूला ओके. तिकडे जाऊन आम्ही जाळा मारू शकतो. अच्छा. तर आम्ही वेट करतोय एका बाजूला असे उभे आहोत. तरी किती वेळ जातो मासा शोधायला? मासा शोधायला असं हे नाही, टायमिंग नाही आहे, तर पूर्ण दिवस पण जातो अच्छा. मासा शोधायला. काल आल्या हा, मिळालेले. काल आल्या भेटली. आज ती मासे नाहीये इकडे, अच्छा. दिसत पण नाही तेवढे. ओके. आणि ते एक दोन याला पकडून चालणार चालणार नाही. जरा मोठा पाहिजे. थावा मोठा हा, पाहिजे. थावा मोठा पाहिजे. आता जवळजवळ 1 तास अधिक झालेला आहे. अजून माशाच्या शोधात आहोत आम्ही. आता आम्ही चाललो टुवर्ड्स देवगड साईडला. बघा तिथे काय मासा दिसतोय का. साधारण आपल्या किनाऱ्यापासून साधारण 20-25 किलोमीटर लांब टुवर्ड्स देवगड साईडला आता आपण जाणार आहोत. नारायणली म्हणजे वारू वारू करतात. याच्या हाताच्या डिरेक्शनवर तो बोट चालवतो. आहे आतमध्ये मासा. पहिले डोकं गोयार टाकून पाहिजे. तर आता आपण संपूर्ण जाळ्याच्या मध्ये आहोत. जाळ्याच्या आतमध्ये आपण बोट चालवतो, आवाज करतो. बांगड्याला जाळ्याच्या दिशेने धावण्यासाठी हे सगळं काम चालू आहे. जाळ्यात बांगडा आहे. जाळ्यात बांगडा आहे ना आतमध्ये. एक बंद कर. हे कशाला टाकतो आपण? मासळी धावून जाते आवाज करायला. जबरदस्त टेक्निक आहे.
तर आता हा युनिफॉर्म घातलेला आहे, हा कोट आहे आणि कोट हा कशासाठी तर झार वगैरे असेल, अच्छा झाराला भरपूर खाज येते, अच्छा ग्लव्ज वगैरे घालावे लागतात, मग ती झार खाज जरा कमी येते. अच्छा अरे तर ड्रेस बघा अरे रे डिंगी डिंगी काय डिंगरी डंगरी डंगरी घातली आणि आता जाळं ओढायला सुरुवात झालेली आहे. आता मासा कुठे घावला असेल, कुठल्या जाळ्यात, कुठल्या बाजूला, तर ते कळणार नाही. बघूया. आता जरी ओढताना मासा दिसत नसला तरी मासा कुठच्या तरी एका बाजूला घुसला असणार जाळ्यामध्ये. हा बघा बांगडा यायला सुरुवात झाली आहे. हा फ्रेश बांगडा जबरदस्त. आता जरा यायला सुरुवात झाली. अजून तितकासा घन येत नाही पण येतोय. लगेच तो जाळ्यातनं काढून त्या बास्केटमध्ये किंवा इथे आता आपण जमा करतोय. इथे जरा घन येतोय पण त्याच्याबरोबर हे बघा हे जेलीफिश देखील येते. जेलीपीस आहे, जेलीपीस. अरे भाऊ निवळ बांगडाच आहे ना? हा बांगडा आणि मोठा आहे बांगडा, असा लहान साईज नाही आहे, मोठा बांगडा आहे. हा फक्त काय झालं खोल पाण्यात म्हणून वाईट कमी आहे, कमी गावला मारा आहे काय. हा साधारण आपलं टार्गेट किती असतं, किती किलो मिळायलाच पाहिजे? टार्गेट 1000 किलोचं असतंच. अच्छा पण कमीत कमी एवढा मिळालाच पाहिजे तर आपला जमा खर्च निघेल असं काय? 200 किलो 300 किलो 400 200 किलो किलो ते हे नाही, लॉस. लॉस लॉस. 400-500 किलो पर्यंत तरी भेटायला जाईल. तर पेट्रोल तर पेट्रोल आणि माणसांचं लेबर बिबर सगळं सुटतो. आणि साधारण 500 किलो साठी बास्केट किती भरली पाहिजे? किती बास्केट, एका बास्केटमध्ये किती किलो राहतो? 30 किलो राहतो. 30 किलो? हो 14 बास्केट. 14 ना रे 15 बास्केट. काउंट मोठा असला तर कमी राहतो. अच्छा साईज मोठी असेल तर साईज किलोला 5-6 बसणारे असतील, 6-7 बसणारे असतील तर ए हरिभाऊनी घर बांधलं, पार्टी दिली की नाही तुम्हाला? नाही हरी त्याने बोलवलं, जेवायला बोलवणार. अच्छा हरिभाऊची पार्टी गोडा जेवण. हा. तिखट ते गोड काय? गोडा म्हणजे फट वाढतो ना रे. हा हा घोड्याला नको बोलव, त्याला बोलव. खाट्याला बोलो. हा बांगडा जास्त घन जरी नसला तरी याची साईज बऱ्यापैकी आहे ना? साईज चांगली आहे ना? A1 साईजचा बांगडा आहे. रात्री तो मी दिसतो. तर 1.5 तासाने आपण जाळ्याच्या जवळ पोचलेलो आहोत. जरा आता पुन्हा दुसरा ट्राय मारायचे. हो आता किती किलो तरी मिळाला आपल्याला?
100 100 100-125 किलो आहे. चला दुसऱ्याच्या तयारीला लावूया. मी सांगतोय उडव 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 प्रणीत मला हे झालो एकदम. आता परफेक्ट बसलाय. घाण झाली सगळी. चिखलाने माखले बघा कसे. अरे भाऊ आहे का मासा? घे काय तो पडलो 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 पडलो. अरे भाऊ पडला बांगडा. पडला पडला. हे धावता घडघडाव घडघडाव हे पालावता. अशी धर पुढे वाच लावून धर. गावात जाता बांगडो. आता वाटवायचं नाही ना. नाही आता डायरेक्ट घरी जाऊन वाटवायचं. आता फक्त ओढायचा. बंपर बांगडा. ओढून घेऊ. साईज आहे का रे? साईज साईज वाईज बारीक आहे. बरोबर चला चला चला. डबल नको चल.
अरे भाऊ पाऊस. डबल माणूस नको. त्याला बंपर बांगडा घ्यायचा. हा 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 हा. आता पब्लिक खुश. मोरी आली मोरी मोरी. पापलेट पापलेट. ते बाजूला टाक बाजूला टाक. पापुली पापुली बाजूला टाक. किती 30-40. वा 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 बरे पापलेट आहेत रे. वा मोठं पापलेट आहे. बाजूक ठेवा रे पापलेटा. चला वडा वडा. चला चला. चला अरे भाऊ वडा वडा. लावा अकडे वाय. चल चल हरी ओढ. पडलो हा बांगडो. नाराज होऊ नको. वडा वडा. पुढे टाकवायचं. पाया पुढे ढीक करतो. लाल भडक आहे हा. ना खायचे सगळे. लाल भडक आहे त्याला खाज येते खायचे. आणि ते पांढऱ्याला खाज नाही येत. त्याला काय म्हणतात पांढऱ्याला बेलका. दोघांनी बारदारा शियर जरा बारदारचा चावडा. सुटला. चला सुटली सुटली. पडलो अरे बांगडो. चला चला वडा वडा वडा. जेलेपी संती बांगडा. करमाट. भाजी पुरी रे गेला. चला चला चला. चला बंपर बांगडा. बंपर बंपर. वडीत राव मारून घे आता. पुढे टाक. पुढे घे. झार बघा झार. जेलीफिश जेलीफिश जेलीफिश. त्याच्यात बांगडा आहे जेलीफिश मध्ये बांगडा आहे. बांगडा इकडचा वड. होय होय. होय हो. वडा वडा वडा. होतो तसंच लाव. चला दे. होतो तसंच चलव. घनारे बांगडो वर. अरे फायडो बाहेर लागता. झार आहे शियरच येऊन ते काय तर बदलता बरा
इथे जरा भरला आहे ना रे प्रणित बांगडा इथे भरलाय जरा पण हे पण आहे ना झार पण आहे झारीत आहे बांगडा वाटतं अरे अरे कसली झार आहे झारीत आहे बांगडा पुढे मार पुढे मारा पुढे मार बाहेर अरे बोल काहीतरी होय 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 येता 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 झाड येता आणि बांगडो येता हातात जेलीपीस जाम जेलीपीस नेऊया विकू धंदे करतो याच्यात काय आम्ही म्हणून जेलीपीस मध्ये धंदे करतो होय होय चावलार चावलार बेबी शार्क ढास मारिता चावलारीला ए अरिया मेला ढास मारीत तुका जीवेक धरल्यान ना अरे उगीच खेळ नको तुझे जीवेक मेला ढास मारी अशेच आमका धावता लागला असता झाड कापून हरीक घेऊन अंतूर वाढताल वा वा घन आहे बांगडा चला वडा 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 चावलारा बेबी शार्क जिवंत ना पाण्यात टाकला तर पायाक धर चावता पटकन चावलार चितो चला चला ये चला ते कोयंडा म्हणजे काय रे कोयंडा म्हणजे ते फ्लोट बोया त्याला काय म्हणतात कोयंडा आणि ह्याला फाडा किंवा शिवा असं बोलतात जो वेट आहे तो वेट आहे हे ओके चला चला जरासाच राहिलाय चला जरासाच राहिलाय तरी 300 किलो भरला असेल ना बांगडा 400 किलो जातील म्हणजे आज नो लॉस नो प्रॉफिट मध्ये होतं आता मित्रांनो तुम्हाला कळलं असेल या मागची मेहनत किती आहे आता ही या जाळीत मगाशी आपण जसे कमी मासे होते म्हणून बोटीत काढले तसे किनाऱ्याला जाऊन आता या जाळ्यातनं मासे काढणार पूर्ण जाळं बाहेर घेणार पाणी जरासं मारणार त्याच्यावर पुन्हा उद्यासाठी जाळं भरून ठेवणार आतमध्ये तर ही सगळी मेहनत असते या सगळ्या गोष्टींमागे आणि हे आहे आता जाळ्याचं एंड टोक तर आता आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत आपण होतो हा समोर मुणगा अपई बीच आपण टर्टल फेस्टिवलला या ठिकाणी आलेलो इथे आपलं राजन काकाचं घर आहे आतमध्ये राजन मुणगेकर तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याबरोबर समोर आम्ही इथे बांगडा पकडायला आलेलो तर मित्रांनो अशी मेहनत असते या मासेमारीमध्ये आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला नो लॉस नो प्रॉफिट एवढाच मासा मिळाला काही वेळेला गेल्यानंतर बंपर बांगडा मिळतो पण काही वेळेला असं होतं की खाली हात पण यावं लागतं अगदी 40-50 किलो बांगडा मिळेल असं देखील हाताने पुन्हा रिटर्न यावं लागतं तर यामागे ही सगळी कोळी लोकांची मेहनत असते त्याच्यासाठी बिग थम्सअप आणि सागर आणि त्यांची ही संपूर्ण टीम आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्यासाठी देखील बिग थम्सअप आणि या लोकांमुळे असे हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होते तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू